मित्रांनो नमस्कार, वेलकम. प्रोबॅबिलिटी हा जो टॉपिक आहे याची आपण प्रॅक्टिस सेट बघितलेले आहेत 5.1, 5.2, 5.3 आणि 5.4. तर आजच्या क्लासमध्ये आपण या प्रोबॅबिलिटी टॉपिकचा प्रॉब्लेम सेट पाहणार आहोत, जो की प्रॉब्लेम सेट 5 आहे आणि त्यामधला हा पहिला क्वेश्चन आहे. पण मित्रांनो मी थोडंसं प्रोबॅबिलिटीची एक 2-3 गोष्टी सांगणार आहे, त्या लक्षात ठेवा असू द्या. फर्स्ट, probability of event A is equal to P of A by P of S. P of A is equal to N of A by N of S हा फॉर्म्युला आहे. त्याच्यानंतर probability of any event always lies between 0 to 1 including 0 and 1. म्हणजे प्रोबॅबिलिटी ही नेहमी 0 आणि 1 च्या मध्येच असते, 0 आणि 1 ला धरून. मीन्स वी कॅन राईट प्रोबॅबिलिटी ऑफ ए ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1, 0 to 1 अँड इन्क्लुडिंग 0 and 1 असं आम्हाला म्हणता येईल. त्याशिवाय सर्वात कमी प्रोबॅबिलिटी 0 असू शकते आणि 0 जर प्रोबॅबिलिटी असेल एखाद्या इव्हेंटची, देन दॅट इव्हेंट इज इम्पॉसिबल इव्हेंट. इफ प्रोबॅबिलिटी ऑफ एन इव्हेंट इज 1, देन दॅट इव्हेंट इज सर्टन इव्हेंट. पक्क लक्षात ठेवायचंय. ओके, तर आता हा क्वेश्चन पहा. क्वेश्चन 1, विच नंबर कॅन नॉट रिप्रेझेंट प्रोबॅबिलिटी. विचार करू आपण आणि त्यासाठी हिंट लिहितो इथं. पहा, 2/3 आहे, 1.5 आहे, 15% आहे आणि 0.7 आहे. तर याच्यामध्ये प्रोबॅबिलिटी कोणती राहू शकत नाही, तर त्याचं उत्तर आपण बघूयात. पहा, आम्हाला माहिती आहे प्रोबॅबिलिटी ही 0 आणि 1 च्या मध्ये असते, म्हणजे 1.5 नसावी, नसतेच. त्यामधलं हे आन्सर आपला असेल असं मी गेस केला. बर, आता आपण दुसरे चेक करू 3 ऑप्शन. पहिलं ऑप्शन आहे 2/3 इज इक्वल टू, याला आपण पॉइंट मध्ये काढून घेऊ. तर पॉइंट मध्ये कसं येतं ते पहा. 0.20 झाले, 20 झाले, 3 संग 18. पुढे काही काय असं आपण पुढे काही जाणार आहेत, पण 0.6 आलं. 0 आणि 1 च्या मध्ये आहे, म्हणजे ही प्रोबॅबिलिटी असू शकते. दुसरं सी ऑप्शन पहा, 15% आहे, इज इक्वल टू 15/100 इज नथिंग बट. पॉइंट मध्ये जर लिहिलं तर 0.15 आलं. 0 पॉइंट आहे, 0 आणि 1 च्या मध्ये आहे, सो ही सुद्धा प्रोबॅबिलिटी असू शकते एखाद्या इव्हेंटची. 0.7 सुद्धा असू शकते. मग ही 1 पेक्षा जास्त आहे म्हणून ही प्रोबॅबिलिटी नाहीये. इट कॅन नॉट बी रिप्रेझेंट अ प्रोबॅबिलिटी. सो याचं आन्सर आहे बी ऑप्शन, बी 1.5, बिकॉज प्रोबॅबिलिटी ऑलवेज लाईज बिटवीन 0 to 1. ओके, ठीक आहे. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी मधील प्रॉब्लेम सेट 5 चा क्वेश्चन 1, त्यातलं दुसरं एमसीक्यू पहा. सेकंड एमसीक्यू पहा. अ डाय इज रोल्ड. आम्हाला माहिती आहे अ डाय इज रोल्ड म्हटलं रे म्हटलं, लागलीच मी त्याची हिंट पण लगेच लिहित जाईन. अ डाय इज रोल्ड म्हटलं रे म्हटलं की एन ऑफ एस इज इक्वल टू अ डाय आहे 6 असेल. 1 2 3 4 5 6. बर, पुढे बघू. What is the probability that probability म्हणले काय से n of a by n of s number appearing on upper face is less than 3. बर, अप्पर फेस वर 3 पेक्षा लेस असलेले नंबर कोणत्या कोणत्या येतील? 1 आणि 2 अशा 2 नंबर येतील. म्हणजेच काय, तर त्या इव्हेंटसाठी n of a is equal to 1 2 म्हणजे 2 सॅम्पल पॉइंट्स असतील. सो प्रोबॅबिलिटी इज इक्वल टू P of A is equal to N of A
divided by n of s is equal to 2 by 6 is nothing but 1 by 3. कारण बेक बे बेत्रिक 6 बेत्रिक 6 1 by 3 ऑप्शन कुठे आहे का बघा. सो हिअर आन्सर इज ऑप्शन बी 1 by 3. 1 by 3. 1 by 3. ओके. मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 5 मधल्या क्वेश्चन 1 मधला तिसरा क्वेश्चन पहा एमसीक्यू. व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट दॅट नंबर चूजन फ्रॉम 1 to 100 इज प्राईम नंबर. इज प्राईम नंबर म्हणजेच काय तर 1 ते 100 पर्यंतच्या प्राईम नंबर्स घेतल्या आणि त्यांची प्रोबॅबिलिटी काढली तर किती येते बघूयात. तर आम्हाला माहिती आहे, काय माहितीये तर 1 ते 100 पर्यंत 25 प्राईम नंबर्स आहेत, 25 प्राईम नंबर्स आहेत. सो नंबर ऑफ प्राईम नंबर्स इज इक्वल टू 25. इव्हेंट ए गेटिंग प्राईम नंबर. प्राईम नंबर्स आर 25. दॅट्स वाय n of a is equal to 25. And n of s 1 to 100 नंबर्स आहेत. सो n of s is equal to 100 असेल. तर आपण याची प्रोबॅबिलिटी फाइंड करूयात. सो प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए इज इक्वल टू n of a बाय n of s इज इक्वल टू 25 बाय 100 इज नथिंग बट 25 एक 25, 25 चौक 100, 25 चौक 100. सो प्रोबॅबिलिटी इज 1 by 4. ऑप्शन मध्ये आहे का बघा. हो इथे आहे. सो ऑप्शन सी इज आन्सर. सी 1 by 4. ओके. मित्रांनो, चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह असा क्वेश्चन आहे. चौथा क्वेश्चन पहा. पहिल्यातला चौथा. देर आर 40 कार्ड्स इन बॅग. बॅग मध्ये 40 कार्ड आहेत. दॅट्स वाय n of s is equal to 40. पुढं each bears number from 1 to 40. One card is drawn at a random. यादृच्छिक पद्धतीने आपण हे प्रत्येक कार्ड काढलेलं आहे. What is the probability that card bears number in multiple of 5? 5च्या पटीत असलेले बघा कोणते कोणते असतील. 5, 10, 15, 20, 25, 30, 35, 40. अशा प्रकारे आम्हाला 8 कार्ड मिळतील. सो इव्हेंट ए इज इक्वल टू गेटिंग कार्ड इन मल्टिपल किंवा गेटिंग कार्ड इन मल्टिपल ऑफ 5. हे आम्हाला 8 मिळालेले. तर त्याची प्रोबॅबिलिटी आम्हाला विचारलेली आहे. दॅट्स वाय पी ऑफ ए इज इक्वल टू n of a डिवाइडेड बाय n of s इज इक्वल टू 8 by 40. 8 एक 8, 8 45 is equal to 1 by 5. So here is answer is A, 1 by 5. Okay. मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 5 मधल्या क्वेश्चन 1 जो आहे चूज करेक्ट अल्टरनेटिव्ह त्यातला 5वा क्वेश्चन पहा. इफ n of a is 2, p of a is 1 by 5, find n of s असा क्वेश्चन आहे. तर p of a is equal to n of a by n of s. p of a is 1 by 5, n of a is 2 by n of s. Making a cross multiplication, 1 into n of s is n of s. 5 into 2 is 10. हे ऑप्शन आहे का पहा. एक नंबरच आहे. सो ए 10 is our answer. ओके. मित्रांनो, प्रॉब्लेम सेट 5 मधला हा सेकंड क्वेश्चन आहे. बास्केटबॉल प्लेयर्स जॉन, वशीम अँड आकाश were practicing the ball drop in basket.
The probabilities of success for John, Wasim and Akash are 4/5, 0.83 and 58% respectively. Who had the greatest probability of success? असा क्वेश्चन आहे. तर आन्सर मध्ये पहा, प्लेयर्स घेतली तर 3 आहेत. त्यांच्या प्रोबॅबिलिटी मी अशा घेतल्या पी ऑफ ए, पी ऑफ बी, पी ऑफ सी. आणि प्रोबॅबिलिटी ऑफ सक्सेस फॉर जॉन इज 4/5. आपण त्याला काय करूयात तर पॉइंट मध्ये लिहूयात. कसे ते बघूयात. 4/5 इज नथिंग बट 0.8. डिनोमिनेटर मध्ये 5 आलं की वरच्याला दुप्पट करायचं आणि एक नंतर पॉइंट द्यायचा. 0.8 त्याच्या पुढे आपण कितीही 0 देऊ शकतो. ही त्याची प्रोबॅबिलिटी झाली. सेकंडची पी ऑफ बी ही पॉइंट मध्ये दिली 0.83. and Akash, probability for Akash is 58%. So 58 divided by 100 is equal to, कारण पर्सेंट ला मी 100 लिहिलंय, 0.58 ही त्याची प्रोबॅबिलिटी झाली. सो अकॉर्डिंग टू गिव्हन डाटा सगळ्यात जास्त म्हणजे ग्रेटेस्ट प्रोबॅबिलिटी कोणाची आहे? 0.80, 0.83, 0.58 हे सगळ्यात मोठे आहे. सो वी आर गोइंग टू राईट, इथं लिहितो मी 0.83 इज ग्रेटर दॅन 0.80 इज ग्रेटर दॅन 0.58 हे असं मी लिहिलेलं आहे. बट इट इज नथिंग बट प्रोबॅबिलिटी ऑफ बी इज ग्रेटर दॅन probability of A is greater than probability of C. चेक करा. मग सगळ्यात जास्त प्रोबॅबिलिटी कोणाची आहे तर बी ची आहे. मग बी ही कोणाची प्रोबॅबिलिटी आहे? वसीमची. सो वशीम हॅड ग्रेटेस्ट probability of success. एकदा पुन्हा पाहून घ्या. हे त्याचा आन्सर आहे. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 5 त्यातला तिसरा क्वेश्चन पहा. इन अ हॉकी टीम there are 6 defenders, 4 offenders and 1 goalie. हॉकी टीम मध्ये काही गोलंदाज आहेत, काही फलंदाज आहेत आणि एक गोली म्हणजेच गोलकीपर आहे. बर, आउट ऑफ दिस 1 player is to be selected randomly as a captain. Find the probability of selection that the goalie will be selected. Number 2 is a defender will be selected. असा क्वेश्चन. तर आम्ही इव्हेंट एस कडे जाणार आहोत. तर इव्हेंट एस मध्ये ते लिहायचं वरचं बघून जशाला तसं. तर हिअर इज एन ऑफ एस इज इक्वल टू, आता पहा इथं काय 6 डिफेंडर 4 ऑफेंडर, 6 + 4 10 + 1 गोली इज 11. सो एन ऑफ एस इज इक्वल टू 11 असं आम्हाला डायरेक्ट लिहायचं आहे. ओके, चला आता आपण एक एक इव्हेंट घेऊयात. पहिला इव्हेंट आहे एन ऑफ एस इज इक्वल टू 11 आलं. इव्हेंट ए मी पलीकडे लिहितोय. सो इव्हेंट ए इज गोली विल बी सिलेक्टेड. सो हिअर इज नंबर 1 इज इव्हेंट ए इज द गोली. The goalie will be selected. That's why. आता गोली किती आहेत पाहिजे? एकच आहे. सो there is one a goalie. That's why we can write n of a is 1. सो याची आपण प्रोबॅबिलिटी लगेच फाइंड करू. से प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट कैपिटल ए
is P of A is equal to N of A by N of S is equal to 1/11 ही त्याची प्रोबॅबिलिटी आली आहे. आता दुसरा जो इव्हेंट आहे तो डिफेंडर विल बी सिलेक्टेड, तो लगेच घेऊ. सो नंबर 80 इज इव्हेंट कॅपिटल बी. त्याला आपण मनाने नाव द्यायचंय दी ऑफेंडर. ऑफेंडर आहे का डिफेंडर पाहूयात. डिफेंडर आहे. दी डिफेंडर will A be selected. That's why there are 6 defenders. We get N of B is equal to 6 कारण 6 डिफेंडर्स आहेत. सो प्रोबॅबिलिटी आपण या इव्हेंटची लगेच काढूयात. फायनली राईट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट ए कॅपिटल बी इज P of B is equal to N of B by N of S is equal to 6/11. अशा प्रकारे आपला हा क्वेश्चन संपलेला. घ्या बघा लगेच, डाऊट असेल विचारा लगेच. मित्रांनो, प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 5 मधला चौथा क्वेश्चन पहा. जोसेफ केप्ट 26 कार्ड्स इन अ कॅप बेरिंग one English alphabet on each card. One card is drawn at random. What is the probability that card drawn is oil card? जोसेफने 26 कार्ड एका कॅप मध्ये ठेवलेले आहेत आणि त्या प्रत्येक कार्डवर इंग्लिश अल्फाबेट लिहिलेला आहे. वन कार्ड इज ड्रॉन ॲट रॅन्डम. त्यापैकी एक कार्ड हे यादृच्छिक पद्धतीने काढलं असताना व्हॉट इज द प्रोबॅबिलिटी दॅट कार्ड ड्रॉन इज ऑइल कार्ड. तर त्यामधून स्वर कार्ड येण्याची प्रोबॅबिलिटी आम्हाला फाइंड करायची आहे. तर त्यासाठी इव्हेंट बघून लिहिलं. वन कार्ड इज ड्रॉन रॅन्डमली फ्रॉम 26 कार्ड्स बेरिंग इंग्लिश अल्फाबेट्स. दॅट्स वाय वी कॅन राईट हिअर इज N of S is equal to 26. N of S is equal to 26. बरं, त्याच्यानंतर आम्हाला काय दिले. इव्हेंट ए कार्ड ड्रॉन इज ऑइल कार्ड. सो हिअर इज इव्हेंट ए इज कार्ड ड्रॉन इज oil card. But there are 5 O's in English alphabet. So there are 5 O's in English. That's why N of A is equal to 5. So find the probability of that. So here is probability of event A is P of A is equal to N of A by N of S is nothing but 5/26. हे आपलं आन्सर आहे. हे आपलं आन्सर आहे. पुन्हा एकदा पहा. इव्हेंट एस घ्यायचंय. N of S 26 आलं. इव्हेंट ए गेटिंग कार्ड ऑइल कार्ड किंवा कार्ड ड्रॉन इज ऑइल. But there are 5 O's in English literature. That's why N of A is equal to 5. And probability P of A is equal to N of A by N of S is equal to 5/26. मित्रांनो, इंग्लिशमध्ये 26 अल्फाबेट्स आहेत हे आम्हाला मान्य आहे. त्याशिवाय
5 जे आहेत ते ओएल्स आहेत आणि उरलेले जे 21 आहेत ते कन्सोनंट्स आहेत. पण आम्हाला असा एक शब्द माहिती आहे का, असा एखादा वर्ड सांगता येईल का की ज्याच्यामध्ये 5 ला 5 हे ओएल्स असतील? तर तो वर्ड आहे एज्युकेशन. तर तो जो काही वर्ड आहे तो आहे एज्युकेशन. एज्युकेशन याच्यामध्ये पहा ए ई आय ओ यू असे 5ला 5 ओएल्स आम्हाला मिळतील. त्याचप्रमाणे माउंटेनियर, माउंटेनियर. आता असे तुम्ही वर्ड्स तुम्ही शोधू शकता. त्याशिवाय जे इंग्लिशमध्ये जे अल्फाबेट्स आहेत त्यामध्ये 26 ला 26 अल्फाबेट्स कंटेन करणारं सेंटेन्स आम्हाला एक तर सांगता येईल का? तर तसे सेंटेन्स जर तुम्ही बघितले तर भरपूर सेंटेन्स आम्हाला तसे मिळतील, एक किमान 5-6 तरी. पण त्यातलं सगळ्यांना माहिती असणार एक सेंटेन्स आहे ते असं आहे, द क्विक ब्राउन फॉक्स ऑज the brown fox was very quick, jumped on a lazy dog. The brown fox was very quick, jumped on a lazy dog. ओके, तर असे सेंटेन्स तुम्हाला शोधायची आहेत. ओके, आपण इथं थांबूयात, पुढच्या क्वेश्चन कडे जाऊ. प्रोबॅबिलिटी या टॉपिक मधील प्रॉब्लेम सेट 5 त्यातला 5वा क्वेश्चन पहा. बलून वेंडर, वेंडर म्हणजे विक्रेता, बलून म्हणजे फुगा, फुगा विक्रेता. बलून वेंडर हॅज 2 रेड, 3 ब्ल्यू अँड 4 ग्रीन. टोटल किती झाले पहा, 2 आणि 3 5, 5 आणि 4 9 बलून्स. ओके, ही वॉन्ट टू चूज वन ऑफ देम ॲट रॅन्डम टू गिव्ह इट टू प्रणाली. What is the probability of event that Pranali gets red balloon, blue balloon, green balloon? असा आम्हाला क्वेश्चन दिलेला आहे. सोल्युशन मध्ये मी काय करतोय ते पहा. इव्हेंट एस, बलून वेंडर चूज 1 balloon from 2 red, 3 blue, 4 green balloons randomly to give it to Pranali. वरचं बघून लिहिलं. पुढं, so here is n of s is equal to, there are 2 red, 3 blue and 4 green balloons. That's why n of s is equal to n of s किती येतं पहा, 2 + 3 5 + 4 is 9. हे n of s झालं. तर आपण आता एका इव्हेंट कडे जाऊयात. तर त्यापैकी जो पहिला इव्हेंट आहे तो गेटिंग किंवा प्रणाली गेट्स रेड बलून, तो मी इथं लिहितोय. नंबर 1 इज इव्हेंट ए. इव्हेंट ए इज प्रणाली गेट्स किंवा गेटिंग लिहितो मी, गेटिंग अ रेड बलून. गेटिंग अ रेड बलून. That's why A is, there are how many red balloons? There are 2 red balloons. So इथे लिहितो मी, there are 2 red balloons. That's why n of A is equal to 2. n of A is equal to 2. आपण याची लगेच प्रोबॅबिलिटी फाइंड करूयात. सो हियर वी आर गोइंग टू राइट प्रोबॅबिलिटी ऑफ इव्हेंट अ कैपिटल A is P of A is equal to n of A by n of A. Yes, is equal to 2/9. पुन्हा एकदा पहा. Event A getting a red balloon. There are 2 red balloons. That's why n of A is equal to 2. And probability of event A is P of A is n of A by n of S is equal to 2/9.
आपण सेकंड इव्हेंट कडे जाऊयात. सेकंड इव्हेंट आहे ब्ल्यू बलून. सो नंबर 8 इज इव्हेंट capital B is equal to getting a blue balloon. Getting a blue balloon. So there are 3 blue balloons. 3 blue balloons. So we get n of b is equal to 3. आपण याची लगेच प्रोबॅबिलिटी पण फाइंड करू. सो हिअर इज प्रोबॅबिलिटी ऑफ. सो हिअर इज probability of event capital B is P of B is equal to n of B by n of S. So is equal to n of B is 3, n of S is 9, 3 एक 3, 3 3 9 is equal to 1 by 3. is equal to 1 by 3. आणखी एक इव्हेंट आपला राहिलेला आहे, तो आहे गेटिंग अ ग्रीन बलून. सो हिअर इज नंबर 3 इज इव्हेंट कॅपिटल C is getting a green balloon. Getting a green balloon. Green balloons. So here is there are 4 green balloons. There are 4 green balloons. That's why we can write n of C is equal to 4. Find the probability of it. So here is probability of event C is P of C is equal to n of C by n of S is equal to 4 by 9. असं आम्हाला हे लिहावं लागेल. पहा एकदा इव्हेंट एस बघून लिहायचं वरचा एन ऑफ एस इज इक्वल टू 9 आलं. इव्हेंट ए इज गेटिंग रेड बलून. देर आर 2 रेड balloons. That's why n of a is equal to 2. Then probability of A is n of A by n of S is equal to 2 by 9. Then event B getting a blue balloon. So there are 3 blue balloons. So n of B is equal to 3. Probability of B is P of B is n of B by n of S is 3 by 9 is 1 by 3. Event C is getting a green balloons. So there are 4 green balloons. That's why n of C is 4. And probability of C is P of C is n of C by n of S, nothing but 4 by 9.